नमस्कार मंडळी. 16 जुलैला तयार होणाऱ्या महालक्ष्मी राजयोगानं या 4 राशींना मिळणार अमाप संपत्ती. हिंदू पंचांग आणि वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींचा आणि राशी परिवर्तनाचा मानवी जीवनावर अत्यंत सखोल प्रभाव पडतो. याच शृंखलेत आगामी काळामध्ये म्हणजेच आज 16 जुलै 2026 या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी खगोलीय घटना घडणार आहे. तर या दिवशी ग्रहांचा राजा मानला जाणारा तेजस्वी सूर्यदेव आपली सध्याची मिथुन रास सोडून चंद्रप्रधान कर्क राशीत अधिकृतपणे प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे या कर्क राशीत आधीपासूनच ज्ञात आणि समृद्धीचं प्रतीक असलेले देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह विराजमान आहेत. एकाच राशीत सूर्य आणि गुरु एकत्र आल्यामुळे अत्यंत शुभ असा महालक्ष्मी राजयोग तसंच नवपंचम योग तयार होत आहे. तर या योगावरती कोणत्या अशा 4 राशी आहेत त्यांना अमाप संपत्ती मिळणार आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहाला समाजातील मानसन्मान, उच्च प्रतिष्ठा आणि विशेषतः सरकारी नोकरीचे प्रमुख कारक मानलं जातं. दुसरीकडे गुरुग्रह हा उच्च शिक्षण, भाग्योदय आणि जीवनातील अपार संपत्तीचा मुख्य प्रतिनिधी आहे. जेव्हा या 2 शक्तिशाली ग्रहांची एकाच स्थानी युती होते ना, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत कल्याणकारी असतात. या विशेष युतीमुळे सर्वच राशींवर प्रभाव पडेल, परंतु लक्षात घ्या, प्रामुख्याने या 4 विशिष्ट राशींसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊया. जास्त वेळ न घालवता आता आपण सुरुवात करूया. बघा, सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. या राशींच्या व्यक्तीसाठी हा महालक्ष्मी राजयोग प्रचंड फायदेशीर ठरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखांमध्ये लक्षणीय वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तो व्यवसाय किंवा उद्योगधंदा करत असाल तर त्याचा झपाट्याने विस्तार होईल. तसंच अनेक दिवसांपासून तुमची काही अडकलेली कामं असतील तर ती सुद्धा मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण अत्यंत आनंददायी राहील आणि आरोग्यात सकारात्मक सुधारणा तुम्हाला दिसून येतील. तर ही होती मेष राशी संदर्भात 16 जुलैची माहिती. आता दुसरी जी रास आहे ती म्हणजे कर्क रास. या कर्क राशीच्या लग्न भावामध्ये सूर्य आणि गुरुची महायुती होत असल्याने हा काळ भाग्योदयाचा ठरणार आहे. तुमची निर्णय क्षमता अचूक आणि मजबूत होईल. नोकरदारांच्या पगारात भरघोस वाढ होण्याची शक्यता असून आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्गसुद्धा तुमच्यासाठी खुले होतील. तसंच कौटुंबिक नात्यामध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. तुमची नाती परत नवीन जुळण्यास सुरुवात होईल. तसंच यानंतर येते तिसरी भाग्यवान रास. ती म्हणजे तिसरी भाग्यवान रास आहे कन्या रास. कन्या या राशीसाठी ही शुभ ग्रहस्थिती 11व्या स्थानी म्हणजेच लाभस्थानी तयार होत आहे. यामुळं तुमचं आत्तापर्यंतचं सर्व मोठं आर्थिक प्रश्न संपुष्टात येतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. जे लोक नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याच्या विचारात आहेत त्यांच्यासाठी तर हा काळ मी तर म्हणेन अतिशय सर्वोत्तम काळ राहील. यानंतर येते चौथी रास. ती म्हणजे चौथी भाग्यवान रास कोणती आहे ती बघा, मीन रास. तर या मीन राशीचे जे लोक असतात त्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. या काळात तुमच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना मोठा वाव मिळेल. अध्यात्म आणि धार्मिक कार्यांकडे तुमचा ओढा वाढेल. आता जे विद्यार्थी आहेत, उच्च शिक्षणाची तयारी करत आहेत त्यांना हा काळ
अभ्यासात यश मिळवून देण्यासाठी खूप उपयोगी होईल. तसंच तुमचं प्रेम जीवन अधिक बहरून येईल. तसंच ज्योतिषशास्त्रातील ग्रहांच्या बदलत्या स्थितीवरून वर्तवण्यात आलेले हे अंदाज अनेकांसाठी मार्गदर्शक ठरतात. मात्र लक्षात घ्या, केवळ नशिबावर अवलंबून न राहता माणसानं नेहमी स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नांवर आणि कर्मावर सर्वाधिक विश्वास ठेवावा. तसंच अथक परिश्रम करणं आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने आपल्याला आपलं ध्येय साध्य करता येतं. ही गोष्टही तितकीच खरी आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते. जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.